थांबा. हा व्हिडिओ स्क्रोल करू नका. कदाचित आजचा संदेश तुमचेच आयुष्य बदलून टाकेल. शेवटपर्यंत ऐका. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर मी तुझ्या चरणी नतमस्तक होतो. माझं जीवन, माझं काम आणि माझं श्रेय, जे यश, भविष्य तुझ्या चरणी अर्पण करतो स्वामी राया. बाळा, सुरुवात नेहमी छोटी करावी, पण शेवटी मात्र एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला, काही हरकत नाही रे, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची सोन पावलं सदैव मागे उमटली पाहिजे. बाळा, बघण्याची नजर प्रामाणिक असेल ना, तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते. आयुष्यात कळत नकळत झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं ना, तर ते मात्र चुकीचं आहे रे. त्या चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणे म्हणजे आयुष्य आहे. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते ना, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे. छोटंसं आयुष्य आहे, मनसोक्त जग ना रे. आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्या भूतकाळाशी झगडत बसायचे का, की भविष्याचा विचार करत बसायचे, की आलेला क्षण छान जगायचा हे आपण ठरवायचे. जगणं खूप सुंदर आहे रे बाळा, त्यावर हिरमसू नकोस. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नकोस. सगळं मनासारखं झालेलं विसरू नकोस. सुटतो काही जणांचा हात न कळत, पण धरलेले हात सोडू नकोस. सुखासाठी जे काही कराल ना, त्यात आनंद मिळेलच असे नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल. आणि स्वामींचे हे वचन नेहमी लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.